आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा गोकुलाष्टमी या विषयावरती निबंध लिहिणार आहोत। 5 ते 6 लाईनीचा जर निबंध तुम्हाला लिहायला सांगितला तर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, तुम्ही ते मुद्दे कशा लक्षात ठेवू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला येणार आहे आपल्याला हेडिंग टाकायची आहे गोकुलाष्टमी, मेरा प्रिय त्योहार गोकुलाष्टमी किंवा जन्माष्टमी पण टाकू शकता। पहिला पॉइंट येणार आहे मेरा पसंदीदा त्योहार गोकुलाष्टमी है, म्हणजे माझा आवडता सण कोणता आहे तर गोकुलाष्टमी आहे। सेकंड येणार आहे यह त्योहार भगवान श्री कृष्ण के जन्मदिन पर मनाया जाता है। आता हा सण आपण कधी साजरा करतो तर हा कधी साजरा करतो जेव्हा श्रीकृष्णांचा जन्मदिवस असतो तेव्हा, म्हणून हा पॉइंट येणार आहे की यह त्योहार भगवान श्रीकृष्ण के जन्मदिन पर मनाया जाता है, म्हणजे सेलिब्रेट केला जातो। थर्ड नंबर येणार आहे इस दिन घरों में झूला सजाकर बालकृष्ण की पूजा की जाती है। आता या दिवशी काय केलं जातं हे सांगायचं आहे। तर ह्या दिवशी घरामध्ये झुला म्हणजेच पाळणा बांधला जातो, तो सजवला जातो आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची सुंदर मूर्ती ठेवून पूजा केली जाते। फोर्थ नंबरचा पॉइंट येणार आहे दही हंडी इस त्योहार का मुख्य आकर्षण होता है। आता हा जो सण आहे ह्याच्यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजेच काय तर बघण्यासारखा असा कोणता पॉइंट आहे, सो तो ह्याच्यामध्ये काय असतं तर दहीहंडी। दहीहंडी हा म्हणजे सर्वांना आनंद देणारा आणि सर्वांना बघण्यासारखा आकर्षणाचा जर केंद्रबिंदू कोण असेल, मुख्य आकर्षण जर काय असेल तर ते काय असणार आहे दहीहंडी। त्यानंतर फिफ्थ नंबरचा पॉइंट आहे यह त्योहार खुशी, प्रेम और एकता का संदेश देता है। आणि ह्या सणामधून तुम्हाला काय मेसेज मिळतो, काय संदेश मिळतो तर सर्वांनी खुशीने म्हणजे आनंदाने, प्रेमानं आणि एकोप्यानं म्हणजेच काय एकत्रित सगळ्यांनी राहावं हा संदेश हा सण आपल्याला देत असतो। अशा प्रकारे जर तुम्हाला 5 लाईनचा निबंध सांगितला तर तुम्ही लिहू शकता। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।